आणि रवींद्र हे प्रारंभिक फलंदाज जय हनुमान स्पोर्ट्स टिवरी संघाच्या माध्यमातून मैदानाच्या आत उतरलेत. पुन्हा एकदा हितेंद्र उर्फ पाती हा खेळाडू बॉलिंग मार्क वरती आपल्या वैयक्तिक पहिल्या आणि संघी पहिल्या षटकातील चौथा चेंडू हवेमध्ये चेंडू सुंदर फटका. ऋषी हा मात्र पहिल्यांदा फलंदाजीला गेला होता. मला वाटतं बॅट मध्ये चांगले चेंडू येत नव्हते सर आणि आता मात्र चांगल्या पद्धतीनं पण पहिल्यांदाच तो सामोरे गेला. या 6 धावा. एक ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया मधुर संगीत. सागर या षटकारणीची दबाव हा गोलंदाजावर येऊ शकतोय. 6 धावांची धावसंख्या 9. नक्कीच एक चांगलं क्रिकेट या ठिकाणी बघायला मिळतंय कारण की चांगल्या पद्धतीने चेंडूला फेस केला जात आहे. सुंदर फटका नटराज पद्धतीने खेळला जातोय. चेंडू धावतोय सीमारेषेच्या बाजूने मात्र थोडासा चेंडूचा वेग हा कमी झालेला आहे. 2 धावा आल्या. 2 धावापेक्षा जास्त काही येईल असं वाटत नाहीये. 2 धावाने धावफलक मात्र पुढे सरकतोय. जाऊन पोहोचतोय तो 11 या धावसंख्येवरती. 5 चेंडूंचा खेळ सर आतापर्यंत झालेला. 11 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. काय स्क्वेअर कटचे फटके हा खेळतोय बघितला आपण. हा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका होता या फलंदाजाचा आणि 2 धावा प्राप्त करतोय. धावसंख्या 11. हितेंद्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. आता मात्र गतीमध्ये परिवर्तन शरीरापासून दूर खेळायचा. आय थिंक चेंडू बॅटची कडा घेऊन आतमध्ये आला आणि फलंदाज बाद झाला तो म्हणजे ऋषी. एक षटक संपलेलं. एका षटकाच्या समाप्तीनंतर फलंदाजी करताना जय हनुमान स्पोर्ट्स टिवरी संघाची धावसंख्या आहे ती 1 गडी बाद 11 धावा. नवीन फलंदाज अभय गेलाय. मागच्या मॅच मध्ये फलंदाज बघितला होता जय हनुमान स्पोर्ट्स टिवरी संघाचा रोशन क्रमांक 4 वर तो आला होता आणि आता सुद्धा त्याची गरज आहे संघाला. तो जर बढती घेऊन पुढे गेला असता तर धावफलक आणखीन वाढू शकला असता. इथे धावा आहेत धावफलकावरती 11 धावा. नवीन फलंदाज अभय गेलाय. रवींद्र ठक्कर याच्यावर मोठी जबाबदारी. मिडविकेट क्षेत्र हे त्याचं पसंतीचा क्षेत्र आहे आणि त्या क्षेत्रामध्ये त्याच्या बॅट मधून धावा येत असतात. नक्कीच रवी याच्याकडे चांगली संधी आहे कारण की दुसरं षटक जे मार्गस्थ होते आता. निखिल हा गोलंदाज एक हुकमी इक्का मानला जातो. निखिल याच्याबद्दल बोलायचं झालं तर हुकमाचा जो पत्ता असतो तशाच पद्धतीने हा हुकमी गोलंदाज आहे. मात्र त्याच्याकडे आपण जर बघितलं तर नक्कीच वेग आहे. त्या वेगाला सामोरे जावं लागेल तर रवी याला. ऑन साईडच्या दिशेने खेळला तो चेंडू खाली क्षेत्ररक्षक बंधू या ठिकाणी आणि कुठलीच चूक होत नाही. फलंदाज बाद. बंधू हा आता या मॅच मध्ये प्लेइंग 11चा हिस्सा बघतोय. बऱ्याचशा मी टुर्नामेंट्स बघितल्यात. पहिल्या मॅच मध्ये बंधू हा अवेलेबल नसतो. त्याला एक मला प्रश्न विचारायचा आहे की पहिल्या मॅच मध्ये नेहमी तुम्ही असता कुठे. पहिल्या मॅच मध्ये ते दिसले नव्हते आणि आता पहिल्या मॅच नंतर दुसऱ्या मॅच मध्ये ते आलेत. विकेटचं पतन झालंय. 1 गडी बाद 2 गडी बाद धावफलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 11 धावा. निखिल पाटील याला यश मिळतंय. मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब त्याने पटकावला होता. नक्कीच क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपण बघतोय लागलं नव्हतं. रक्षण होतं निखिल याचं अतिशय चांगला. क्षेत्ररक्षक मात्र त्याचं दुर्लक्ष होतं. दरम्यान निखिल याचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्या दिशेनं पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक. आता मात्र आपण बघतोय त्याच्या मार्फत झालेली चूक आणि या ठिकाणी निखिल काय घडतंय काय बिघडतंय दोन्ही ठिकाणी आपण जर बघितलं चांगला प्रयत्न होता तो म्हणजे बंधू याचा मात्र झेल घेऊ शकलेला नाहीये. एकदा मिळाली सर. इथे मात्र थोडासा टिवरी संघाच्या फलंदाजांमध्ये सुद्धा इथे थोडीशी मिसअंडरस्टँडिंग आपल्याला बघायला मिळाली. येस बघितलं आपण 2 गडी बाद झाले. 2 मधल्या फळीतील फलंदाज खेळपट्टीवर आहेत. अभय आणि संकेत दोघांमध्ये सामंजस्यपणा दिसला नाही. कॉलिंग व्यवस्थित नव्हतं. कॉलिंग हे फार महत्वाचं असतं. यस नो अँड वेट हा ना आणि थांब या तिन्ही गोष्टी खरं तर फलंदाजांनी खेळपट्टीवर गेल्यानंतर अद्यावत करायच्या असतात. हे दिसलं नाही या मॅच मध्ये. दोघांमध्ये चांगला समन्वय असला तर अशा गोष्टीमध्ये ते सफल होऊ शकतात. धावा येऊ शकतात. इथे बघायला गेलं तर 2 धावा पूर्ण व्हायला हव्या होत्या. धावसंख्या 12. नक्कीच इथे क्लास वाढलेला आहे. क्रिकेट चांगला एक चांगला दर्जा वाढलेला आहे. दर्जानुसार क्रिकेट आपण बघतोय कारण की पहिली फेरीमध्ये गरज झालेले संघ बाहेर गेलेले आहेत आणि त्यापेक्षा टॉप चांगले संघ ठरलेले जे संघ ते आता आपण बघतोय की या दुसऱ्या फेरीमध्ये खेळताना बघायला मिळतात. दुसऱ्या फेरीतला 3रा सामना आहे प्रेक्षकांच्या माहितीसाठी.
आता मात्र आउटसाइड ऑफ स्टंप वाईट चेंडूची नोंद येते. धावफलक वाईडने पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय. तो म्हणजे एकूण 13 या धावसंख्या होत्या. आतापर्यंत 2 चेंडू या दुसऱ्या षटकाचे टाकून झाले सर, आणि धावसंख्या झाली ती 13. म्हणजे पहिल्या षटकामध्ये एकूण जी धावसंख्या आली होती मला वाटतं 12 धावा आल्या होत्या. त्यानंतर ही पहिली धाव, माफ करा 11 धावा आल्या होत्या, कारण की हा वाईड आलेला आहे. याचा अर्थ या षटकामध्ये 2 धावा आलेल्या आहेत. तर निखिल आता मात्र चांगली गोलंदाजी करतोय, आणि हा चेंडू जर बघितला तर झेल टिपला जाते आणि फलंदाज बाद. धक्का लागलाय आणखीन एक, तो जय हनुमान स्पोर्ट्स चिवरी संघाला. 3 गडी बाद, धावफलकावर धावा 13 आहेत. 3 बाद 13. संकटमोचक फलंदाज मैदानाच्या आत गेलाय, ज्याने मागच्या मॅच मध्ये 16 चेंडूमध्ये अर्धशतक पूर्ण केलं होतं, 50 धावा पूर्ण केल्या होत्या. तो जय हनुमान स्पोर्ट्स टिवरी संघाचा खेळाडू रोशन भोईर मैदानाच्या आत. मागच्या मॅच मध्ये तो क्रमांक 4 वर गेला होता, आणि आता ह्या मॅच मध्ये क्रमांक 5 वर गेलाय. ह्या काही चुका सुद्धा सुधाराव्या लागतील जय हनुमान स्पोर्ट्स टिवरी संघाला, कारण जो फलंदाज फॉर्म मध्ये आहे या कमी षटकाच्या मॅच मध्ये अशा खेळाडूला बढती देणं गरजेचं आहे. नक्कीच मला वाटतं या ठिकाणी आपण बघतोय ती एक चूक झाली असं म्हणावं लागेल. मात्र त्या चुका झालेल्या चुका मागे सोडून एक चांगला क्रिकेट खेळावा लागणारा राईट मोर्चा विकेट. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, आणि या ठिकाणी आपण बघतोय पॅड लाईन वरती चेंडू होता, थोडासा शफल झाला होता, मात्र या ठिकाणी बॅट वरती चेंडू आला नाही, क्लीन बॉल झाला. फलंदाज या ठिकाणी आपण बघतोय तो म्हणजे अभय, हा खेळाडू बाद झालेला आहे. डीजे दिवाकर हा नवीन खेळाडू आता मैदानाच्या आत गेला. हे प्रभावी षटक निखिल याचं. जसा पहिल्या मॅच मध्ये त्याचा गवगवा बघायला मिळाला, तसाच आता आत्मविश्वास त्याचा वाढलाय, आणि ह्या मॅच मध्ये 3 फलंदाजांना त्याने बाद केलाय. सुमित कुमार या ठिकाणी थोड्याच वेळात आपल्याला उपस्थित होताना दिसतील. बाळा मामांचे सुपुत्र. 4 चेंडू टाकून झालेत या मॅच मध्ये. 4 चेंडू टाकून झालेत, धावफलकावर धावा 13 आहेत. स्ट्राईक इन कडे फलंदाज आहे तो दिवाकर, उजव्या हाताचा एक स्फोटक फलंदाज, जुना जाणता खेळाडू आहे. त्याच्याकरता बघतोय आपण कशा प्रकारचे फील्ड प्लेसमेंट. नक्कीच पुन्हा एकदा निखिल याचा पुढचा चेंडू हवेमध्ये चेंडू खेळला जातोय, दिवाकराच्या बॅटमधनं निघाला, पुन्हा एकदा मंदूर चेंडूच्या खाली, आणि दुसरा झेल हा टिपला जातोय. जबरदस्त गोलंदाजी, परिणाम गडी बाद होत आहेत. ते एकूण 5. मला वाटतं सर या ठिकाणी हॅट्रिक सुद्धा झालेली आहे. या आजच्या दिवसातली पहिली हॅट्रिक, मला माहिती नाही काल हॅट्रिक झाले की काय. येस, 3 हॅट्रिक ही तिसरी हॅट्रिक जवळजवळ आपण बघतोय या टुर्नामेंट्स मधली. तिसरी हॅट्रिक, वेल डन निखिल. तिसरी हॅट्रिक पूर्ण करतोय या टुर्नामेंट्स मधील जय हनुमान स्पोर्ट्स टिवरी विरुद्ध. पुन्हा एकदा निखिल याचा पुढचा चेंडू राईट मोर्चा विकेटचा मारा. ओहो, अतिशय चांगला वेगवान चेंडू गतीमध्ये बीट केला होता रोशन याला. आपण जर बघितलं तर एक चांगला फलंदाज, खंदा फलंदाज, ज्याने अगोदरच्या मॅच मध्ये सामना गाजवला होता, तो फलंदाज सुद्धा येथे बॅटवरती चेंडू घेण्याचे थोडासा स्ट्रगल करतोय. म्हणजे अतिशय चांगली गोलंदाजी होताना आपल्याला बघायला मिळते. षटक समाप्त झालं, 2 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 14 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. आपण जाऊया डीजे यांच्याकडे. पुन्हा एकदा एक प्रश्न आहे, तो नक्कीच सरांना मी विचारणार आहे. त्या अगोदर जाऊया डीजे यांच्याकडे. धन्यवाद डीजे, धन्यवाद. या ठिकाणी उपस्थित आहे साई स्पोर्ट्स बाफाणे संघ. मला वाटते सुपर 4 मध्ये पोहोचणारा अजून एक संघ, या ठिकाणी दुसरा संघ या ठिकाणी आलेला आहे. सर हार्दिक हार्दिक वेलकम बाफाणे संघाचे, साई स्पोर्ट्स बाफाणे संघाचे हार्दिक हार्दिक स्वागत. दरम्यान जाऊया ते म्हणजे संदीप गावड सरांकडे. नक्कीच तो प्रश्न नक्कीच मध्ये मध्ये आम्ही विचारणार आहोत. कैवल्य पाटील गोलंदाजी मार्गावर. त्याच्या पहिल्या चेंडूला खेळाचं होतं ऑन साईडला, चेंडू जातोय ऑफ साईडला कव्हर क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याची घाई. फेकी येईपर्यंत सहजतेने 2 धाव पूर्ण केल्यात रोशन भोईर या खेळाडूने, आणि या 2 धावण्याची धावसंख्या झाली 16.
11 चेंडू शिल्लक आहेत. 11 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयास करायला हवा आता जय हनुमान स्पोर्ट्स शिवरी संघाने. हो, नक्कीच सर. प्रश्न असा होता की यामध्ये सुरुवातीला जी अगोदर ज्याने 50 धावा बनवल्या होत्या त्याला प्रथम फलंदाजी पाठवायला हवं होतं का आणि का नाही पाठवलं? नो डाऊट मी सुद्धा हा प्रश्न उपस्थित केला होता की त्याला सलामीला पाठवायला हवं होतं जेणेकरून धावफलक वाढला असता. पुढचा चेंडू आता तोच फलंदाज हवेमध्ये चेंडूला टोळवतोय. शतरक्षक चेंडू खाली आणि शतरक्षक कोणती चूक करत नाही. आणि फलंदाज आलाय बाद. विकेटचं पतन. 6 गडी बाद. धावफलकावर धावा आहेत त्या 16. गॉन. डीजे सागर एका मागून एक फलंदाज बाद झालाय. स्टँड हवाय. इथे स्थिरता हवी आहे. इथे आपण बघतोय स्टे हा द्यायला हवा. जसा एखाद्या पडणाऱ्या खांबाला पोलाला जसा लाईट वाले जो स्टे देतात तशा पद्धतीने ते स्टे देणं गरजेचंच आहे. आणि आपण म्हणू शकतो की इथे सिंगल डबल वरती सुद्धा विश्वास ठेवणं गरजेचं आहे. कारण की जर तिसरं षटक मार्गाचं आहे, तिसऱ्या षटकामध्ये तुम्ही अजून एक गडी बाद केलेला आहे. स्वतः आपण बघतोय की मैदानामधून बाहेर आलेला आहे. तर इथे एका स्टेबिलिटीची गरज आहे. ती स्टेबिलिटी कोण देईल हे महत्वाचं प्रश्नचिन्ह आहे. धावफलकावर धावा फक्त 16 धावा. 6 गडी बाद. स्ट्रायकिंगकडे फलंदाज मिथून. त्याच्या बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू येताना दिसत नाही. गुडलेन स्पॉटवर चेंडू पिच केला होता गोलंदाज कैवल्य पाटील यांनी. एक नामचीन क्रिकेटपटू आहे ज्याचं आपण वर्णन केलं. खुळ्या गटामधून तो विनर्स संघाच्या माध्यमातून क्रिकेट खेळतोय. सँडी स्पोर्ट्स विरार संघाकडून सुद्धा तो क्रिकेट खेळतोय. असा हा नामचीन खेळाडू आहे. 3 चेंडू टाकलेत त्याने. 3 चेंडू मध्ये बघतोय आपण 2 धावा दिलेत आणि 1 विकेट प्राप्त केलंय. समोर फलंदाज मिथून. चेंडू हवेमध्ये आहे. यष्टी रक्षकाचा झेल आहे की गोलंदाजाचा? गोलंदाज स्वतः गेलाय. फॉरवर्ड शॉट लेग मध्ये जाऊन तो चेंडू त्याने टिपलाय. विकेटचं पतन. गॉन. 7 गडी बाद. धावसंख्या 16. पाणी मोहनवर मयाना पाणी मोहनवर मयाना 2 षटकं आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या जातात. तर 7 गडी बाद. नक्कीच या ठिकाणी आपण बघतो पुढचा चेंडू बंधू यांचा. बंधू याचा हा चेंडू हवेमध्ये आहे. वाईड ऑफ लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. कॅच प्रॅक्टिस सुरू आहे काय? जेल प्रॅक्टिस सुरू आहे असं दृश्य मैदानाच्या आत दिसतंय. तू चल मै आया. जय हनुमान स्पोर्ट्स टिवरी संघाच्या एका मागून एक फलंदाज बाद झालाय. विकेटचं पतन. धावफलकावर धावा आहेत 16 धावा. 8 गडी बाद. एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊया. कमॉन डीजे. डीजे दुसरी विकेट हॅट्रिक होते काय? 8 गडी बाद. धावसंख्या 16. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे या तिसऱ्या षटकामध्ये. एक चेंडू टाकल्यानंतर आपण बघतोय स्वागत करणार आहोत मान्यवरांचं. एक चेंडू या षटकात शिल्लक आहे. स्वागत आम्ही करणार आहोत मान्यवरांचं. या षटकातील हा एक चेंडू 1 धाव फलंदाजाने पूर्ण केले. स्कोर लेग मध्ये चेंडू गेलाय. दुसरे धावे करता फलंदाज भूपेंद्र धावतोय आणि बघता बघता 2 धाव पूर्ण होत आहेत. 2 धावण्याची धावसंख्या झाली ती 18 धावा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 8 गडी बाद 18. इथे पाहुण्यांचं आगमन झालंय. साहेबांचं आगमन झालंय. समाज कार्यकर्ता युवा समाज कार्यकर्ता दाखल झाला. बाळा मामांचे सुपुत्र सुमित साहेबांचं आगमन झालंय. वेलकम वेलकम वेलकम. तिचे वाटत बघा किती चाप्टर आहेत. तसेच बाळा मामांवर आधारित असलेले गीत या ठिकाणी ते पेश करतात. धन्यवाद टीचे. बघताय आपण आदरणीय सन्माननीय सुमित म्हात्रे साहेबांना बाळा मामांचे हे सुपुत्र दाखल झालेत.
एक अनमोल रत्न दाखल झालेत, त्यांचा मी स्वागत करतोय. आणि त्यांच्या माहिती करता दुसऱ्या फेरीतील आजच्या दिवसातील हा दुसरा मॅच सुरू आहे. जय हनुमान स्पोर्ट्स टिवरी विरुद्ध अंकुश मूर्ती दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र. जय हनुमान स्पोर्ट्स टिवरी संघ अडचणीमध्ये आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर त्यांच्या धावा आहेत. धावफलकावर 8 गडी बाद 18 धावा. आणि हे शेवटचं षटक टाकण्याकरता जुचंद्र अंकुश मूर्ती दत्ताळी संघाचा गोलंदाज आलाय कुणाल पाटील. चांगली गोलंदाजी करतोय. ऑफ ब्रेक लेग ब्रेक दोन्ही पद्धतीने चेंडू टाकण्याची कला अवगत केलेला हा खेळाडू आहे. लेफ्ट हँड राऊंड विकेटचा मारा तितक्याच चातुर्य पद्धतीने कार्पेटच्या साहाय्याने चेंडूला खेळलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये मिथून या खेळाडूने 1 धाव त्याने पूर्ण केली. एका धावेवरच समाधान मानावं लागतं. एकेरी आणि दुहेरी धावसंख्येला फार महत्व आहे मित्रांनो, कारण बघितलं तर अंकांमध्ये पहिला जन्म कोणी घेतला तर 1 या आकड्याने, म्हणूनच 1 आकड्याला फार महत्व आहे. एका धावेनीची धावसंख्या 19. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या इनिंग मधले. फुलटा चेंडू समाचार व्यवस्थित घेता आला नाही. मिड ऑफ मध्ये चेंडू गेलाय. 1 धाव पूर्ण केली, दुसरी धाव मिळाली. 2 धावेनीची तो समाधानी राहतोय. तळातील फलंदाज फलंदाजी करतायत, ज्याला आपण टेलेंडर म्हणतोय. 2 धावा 2 धावेनीची धावसंख्या 21. अतिथी कक्षामध्ये सुमित म्हात्रे साहेबांचं आगमन झालंय. बाळ्या मामांचे सुपुत्र, युवा समाजसेवक. ओहो, फलंदाज इथे काय चुका करतायत. लोअर फुलटा चेंडू होता, खेळायचा होता. ऑन साईडला चेंडू जातोय ऑफ साईडला पॉइंट क्षेत्रामध्ये. 1च धाव. एका धावेपेक्षा दुसरे काही मिळणार नाही. एका धावेची धावसंख्या झाली 22. सागर इथे एका धावे करतात तरसतात जय हनुमान स्पोर्ट्स टिवरी संघाचे खेळाडू. नक्कीच त्यांचं लक्ष मोठं होतं सर. मात्र या ठिकाणी आपण बघितलं सपशेल निराशा झाली पहिल्याच षटकानंतर. मात्र लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा, शॉर्ट पेज दिलेली होती, शॉर्ट आर्म पुल करायचा होता. चेंडू बॅटची खालील कडा घेतोय आणि जागेवरती थांबतोय. तोपर्यंत 1 धावेचा होता, 1 धाव पूर्ण गेली. धावफलक पुढे सरकवला नेला, तो म्हणजे 23 या धावसंख्येवरती. मला वाटतं 5 चेंडू सर टाकून झाल्यात. शेवटचा चेंडू या इनिंगचा बाकी आहे. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. बघताय आपण एक चांगली बातमी मिळते. गुंदिवली ग्रामपंचायतीच्या निवडणुका आताच पार पडल्या आणि त्याच्यामधून बिनविरोध निवडून आलेले सुमित म्हात्रे साहेब उपस्थित झालेत. अभिनंदन साहेब. ओहो, गोलंदाजी मार्गावर हा गोलंदाज करामत करतोय. इथे विकेटचं पतन सुद्धा झालंय. प्रभावी षटक कंजूस मारवाडीपणा या गोलंदाजाने दाखवलाय. 9 गडी बाद झालेत. 9 गडी बाद चालू असलेल्या मॅच मध्ये जय हनुमान स्पोर्ट्स टिवरी संघाची धावसंख्या आहे ती 28 धावा आणि 29 धावांचं 23 धावा आणि 24 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. ते अंकुश मूर्ती दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र या संघासमोर. 24 धावा कशा काय पूर्ण केलं जाईल ह्याचं वर्णन तर आम्ही करणार आहोत एका छोट्याशा डीजे ब्रेक नंतर. कमॉन डीजे. कबलीही नावरे थँक्यू डीजे. या ठिकाणी आपण बघतोय सामना सुरू आहे, तो म्हणजे 2 संघ. एका बाजूनं अंकुश मूर्ती स्पोर्ट्स दत्ताले जुचंद्र संघ, ज्याने की आता क्षेत्ररक्षण केलं आणि आता जी फलंदाजी झाली जय हनुमान स्पोर्ट्स टिवरी हा संघ. म्हणजे दोन्ही संघ जे आहेत ते एकाच परिसरातले जुचंद्र या परिसरातले संघ आहेत. आपण बघतात त्रिमूर्ती चषक 2021 हे लाईव्ह प्रक्षेपण, आणि ते लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला प्रिन्स मूव्हीज यांच्या मार्फत बघायला मिळतंय. अतिशय चांगलं क्लॅरिटी आपल्याला बघायला मिळते आणि ते स्पॉन्सर्स झालेलं आहे. योगेशजी म्हात्रे स्पॉन्सर्स गोंदिवली यांच्या मार्फत अतिशय चांगलं कार्य. प्रत्येक जण येतो, काही ना काही सहकार्य या स्पर्धेसाठी दिलं जातं आणि मला आत्ताच माहिती पडल्याप्रमाणे या स्पर्धेचं 14वं वर्ष अतिशय सुरेख गाजताना आपल्याला बघायला मिळतंय. आणि ज्या पद्धतीने हे सामने होतात सर, आता मात्र असं वाटत होतं की अगोदरच्या सामन्याच्या पार्श्वभूमीवरनं की रोशन याने 50 केल्या होत्या, या सामन्यामध्ये कमीत कमी 40 धावा आम्हाला बघायला मिळतील सांघिक. मात्र तसं होताना दिसत नाही. हा लो स्कोरिंग गेम आहे आणि हा लो स्कोरिंग मॅच आहे आजच्या दिवसातला मी म्हणेन. आणि त्याचं प्रत्युत्तर दाखल एकूण 24 धावांचं लक्ष हे समोर ठेवलेलं आहे 24 चेंडू मध्ये. लो स्कोरिंग गेम हे नेहमी सोपे होतात किंवा वन साइड होतात असं नाही. कधी कधी ते होतात ते आठवणीत राहण्यासारखे, आणि त्याच्यातलाच हा गेम होईल का हे पाहणं गरजेचं आहे. सर येस, खरोखरच म्हणावं लागेल की लोएस्ट धावसंख्या आहे या मैदानावरची, कारण आतापर्यंत या मैदानावर 24 चेंडूंमध्ये आपण 93 धावा कालच्या दिवसामध्ये नक्ष 11 गोरसई बी या संघाला बघितलं होतं. वसई चॅम्पियन या संघाविरुद्ध पूर्ण करताना
आणि कालच्या दिवसात सुद्धा लोएस्ट धावसंख्या बघितली होती याच मैदानावर आणि आज सुद्धा लोएस्ट धावसंख्या आपण इथे बघतोय. आंतरराष्ट्रीय एक दिवसीय क्रिकेटचा विचार केला तर आठवते मला 25 एप्रिल 2004च्या ती मॅच ज्याच्यामध्ये झिम्बाब्वे संघाविरुद्ध 35 या धावसंख्येवर सर्व गडी बाद झाले होते झिम्बाब्वे संघाचे श्रीलंका संघाविरुद्ध खेळत असताना. रोशन पाटील त्रिमूर्ती स्पोर्ट्स नागले संघाचे खेळाडू जे आहेत सदस्य आहेत त्यांना या ठिकाणी आमंत्रित केलं ते रोशन पाटील. मॅच कडे आपण वळणार आहोत मात्र अतिथी कक्षामध्ये पाहुणे आलेत. इतकी गाजलेली ही स्पर्धा आहे नावाजलेली ही स्पर्धा आहे. 14वं वर्ष प्रगतीचं 14वं वर्ष समृद्धीचं 14वं वर्ष भरभराटीचं आणि या स्पर्धेला पाहण्याकरता निरीक्षण करण्याकरता गुंदिवली गावचे अनमोल रत्न बाळामामांचे सुपुत्र सुमित दादा म्हात्रे दाखल झालेत जे नुकताच बिनविरोध म्हणून ग्रामपंचायत गुंदिवलीचे सदस्य म्हणून त्यांची निवड झालेली आहे. खरोखरच कौतुक करावं वाटतं. मूर्ती लहान आणि कीर्ती महान असंच म्हणावं लागेल या व्यक्तींच्या बाबतीमध्ये. मॅच कडे पुन्हा आपण रवाना होऊया. पहिल्या 2 षटकांमध्ये काय घडामोडी घडतायत काय घडतंय काय बिघडतंय ऐकवण्याकरता मायक्रोफोनवर येतात आमचे साथी समालोचक मित्र सागर माळी. धन्यवाद सर. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा केला जातोय. पहिला चेंडू हवेमध्ये चेंडू आहे मात्र चेंडू थांबणार नाहीये. लॉंग ऑफला क्लिअर करतोय सरळ 6 धावांसाठी षटकार. काय जबरदस्त फटका होता. पहिलाच व्हेरी फर्स्ट बॉल होता आणि त्या चेंडूला आपण जर बघितलं आणि आता आपण जर बघितलं तर नक्कीच या ठिकाणी बॅट कालचा चेंडू सरळ खेळला तो म्हणजे लॉंग ऑफच्या डोक्याच्या वरनं राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. हो अपील केलेली आहे मात्र पाहूया अपेक्षा नक्कीच जास्त होती विश्वास कमी होता या अपील मध्ये. जय हनुमान स्पोर्ट्स टिबरी संघ आपले पाठीराखे भरपूर आहेत मात्र या ठिकाणी लक्षात घ्यायचं तुमचा अतिरिक्त खेळाडू न आल्यामुळं तुम्हाला 2 धावांची पेनल्टी ही दिली जाते. अतिरिक्त खेळाडू तुमचा नाव सांगण्यासाठी न आल्यामुळं एकही तुमचा खेळाडू या ठिकाणी नव्हता. तुमचे 2 संघ आजच्या दिवसामध्ये खेळतात तर तुम्हाला आयोजकांच्या मार्फत 2 धावा तुमच्या या ठिकाणी कमी केल्या जातात. समोरच्या संघाला त्या बहान केल्या जातात. कोणीही नाहीये. धाव संख्या झालेली आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 7 धावा या धावफलकावरती लागल्या जातात. राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा तिसरा चेंडू लॉर फुलटॉस निखिल याच्या बॅटमधनं निघालेला हा फटका आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडूला फील्ड केलं जाईल तोपर्यंत 1 धाव मिळाली. एका धावेने धावफलक पुढे सरकली जाते. धाव संख्या होती ती 8. डाहुऱ्या हाताचा एक फलंदाज आहे एक उजव्या हाताचा फलंदाज आहे आणि ज्यावेळेस असे 2 फलंदाज मैदानामध्ये फलंदाजी करत असतात त्यावेळेस पंचांना सुद्धा आणि त्याच्या जोडीला शतरक्षकांना सुद्धा जो त्रास सहन करावा लागतो तो नक्कीच या ठिकाणी आमच्या मनीष पाटील या पंचांना सुद्धा त्रास सहन करावा लागतोय. अतिशय चांगली मेहनत करतात. राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा मोठा फटका चांगला फटका शॉर्ट लेन डिलिव्हरी होती पुल केला पॉवरफुल केला आणि सक्सेसफुल झाला. धावफलक 6 ने पुढे सरकला जाऊन पोहोचला तो म्हणजे 14 या धाव संख्येवरती स्कोरबोर्ड. पुन्हा एकदा हा गोलंदाज राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करतोय. ऑफसाईडच्या दिशेने गॅप मध्ये चेंडू नो चान्स फॉर द फिल्डर अँड दॅट्स अ 4. चौकार आला चौकारने धावफलक पुढे सरकतोय जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्ड म्हणजे 18 या धाव संख्येवरती. 5 चेंडू आतापर्यंत टाकून होतात. पहिल्या चेंडूवरती षटकार दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव आली. तिसऱ्या चेंडूवरती आपण बघतोय की 3 धावा आल्या. तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव आली आणि चौथ्या चेंडूवरती आपण बघितलं षटकार त्यानंतर चौकार आणि हा चेंडू आपण बघितला तर डॉट डिलिव्हरी म्हणजे पहिला डॉट मला वाटते आणि लो स्कोरिंग गेम आहे. जर पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं तर 18 धावा आलेल्या आहेत. थोडासा आक्रमकतेने फलंदाजी करतोय. 6 धावांची आवश्यकता असेल आता उर्वरित 18 चेंडूंमध्ये.
बघितलं आपण 2 धावा आणखीन इथे अंकित केल्या गेल्यात, म्हणजे याचाच अर्थ या 20 धावा होतील पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 2 धावांची पॅनल्टी लागले हे आम्हाला आयोजक निदर्शनास आणून देत आहेत. धावसंख्या झाली ती 20. जिंकण्याकरता आता 4 धावांची आवश्यकता. 4 रन्स निडेड. तर नक्कीच आपण ज्या वेळेस आपला एखादा एक्स्ट्रा खेळाडू ठेवता त्यावेळेस ते कशासाठी ठेवलं जाते, कारण की तुमच्या खेळाडूंची अचूक नावं तुमच्यापर्यंत आमच्या आयोजकांपर्यंत पोचावी आणि त्याची लेखी घेतली जावी आणि त्याच्या रेकॉर्डमध्ये किती धावा आहेत या नक्कीच त्याला मिळाव्यात आणि त्याचं जे पारितोषिक आहे ते त्याला नक्कीच त्याच्या नावावरती पूर्णपणे प्राप्त व्हावं अशा पद्धतीने ही नावं नक्कीच देण्यासाठी तुमचा अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी मागणी केली जाते. मात्र या ठिकाणी आपण जर बघितलं एक षटक समाप्त झालं, 20 धावा, अजून सुद्धा 4 धावांची मला वाटतं अजून सुद्धा गरज आहे. भूपेंद्र हा गोलंदाज आहे, हवेमध्ये चेंडू आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे दीपू त्या ठिकाणी आणि फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवरती गडी बाद झालेला आहे. हा सामना कुठपर्यंत नेला जाईल, कुठपर्यंत वाचवला जाईल, कोणत्या षटकापर्यंत हा सामना जाईल हे पाहणं गरजेचं. क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीवरती पूर्णपणे ही मदार असणार आहे, कारण की 4च धावांची गरज आहे. चेंडू जर विचार केला तर 17 चेंडू मध्ये 4 धावांची गरज आहे. सर कितीपर्यंत हा सामना कितव्या चेंडूपर्यंत नेला जाईल पाहणं गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये शेवटचा चेंडू पडेपर्यंत आपण अंदाज वर्तवू शकत नाही. काय माहित इथे जर चमत्कार वाचू शकेल तर चमत्कार वाचू शकतोय जय हनुमान स्पोर्ट्स तिवरी या संघाला. 17 बॉल आणि 17 बॉल मध्ये जिंकण्याकरता 4 धावांची आवश्यकता. दरम्यान भूपेंद्र 4 बॉल 17 धावा, 17 चेंडू 4 धावा. हा चेंडू वाईट टाकला जातो, वाईट चेंडूना धावफलक नंतर पुढे सरकतोय, धावफलकावरती धावा लागल्या जातात. एकूण 21 धावा धावफलकावरती लागल्यानं आपल्याला बघायला मिळतात. इथे थोडासा नाराज करणारा सामना आपल्याला बघायला मिळतोय. मात्र भूपेंद्र यांच्या मार्फत झालेली ही चूक एक एक्स्ट्राच्या रूपात धाव देऊन जातोय. फायदा मुर्दा विकेटचा मारा या ठिकाणी बघायला मिळतोय, तो म्हणजे भूपेंद्र यांच्या मार्फत. हवेमध्ये चेंडू आहे, गॅप मध्ये चेंडूला टाकलं जात आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी रोशन याच्याकडनं चूक झाली. 1 धाव पूर्ण झाली, दुसऱ्या धावचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण झाल्या. बघूया काय घडतंय आणि या ठिकाणी मात्र 2 धावेने धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय, तो म्हणजे स्क्वीज लेवल असं म्हणावं लागेल. 23 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. भूपेंद्र हा एक गोलंदाज वाढला होता टिवरी संघामध्ये. मला वाटतं अजून स्ट्रॉंग जे हनुमान स्पोर्ट्स टिवरी संघ आपल्याला बघायला मिळेल असं वाटत होतं, म्हणजे तसं झालेलं नाहीये. हवेमध्ये चेंडू आहे, गॅप मध्ये चेंडू आहे, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. संघ विजयी होतोय, तो म्हणजे अंकुश मोती स्पोर्ट्स दत्ताले जुचेंद्र हा संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन. मी लगेच अनाउन्समेंट करतोय, बोलवतोय, तो म्हणजे ध्रुव तारा स्पोर्ट्स तिवरी या संघाच्या संघनायकाला या ठिकाणी त्वरित आमंत्रण दिलं जातं. प्लीज लवकर या, धावत याचा ध्रुव तारा स्पोर्ट्स तिवरी संघाचा संघनायक आणि अंकुश मोती स्पोर्ट्स दत्ताले जुचेंद्र संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित आहे. तिवरी संघाने लवकर यायचं.